थैंक यू डियर पास्टर, थैंक यू सो मच। आज की सुबह प्रभु के दास के लिए बहुत बहुत धन्यवाद। हमारे प्रभु के दास ने हमें आज सुबह एनडीसी के खास जो उद्देश्य हैं, जो हमारे जीवन में जो संघर्ष हैं, हम एक दूसरों के लिए जब प्रार्थना करते हैं, परमेश्वर हम सबको साहस और हिम्मत देता है। हम प्रभु को धन्यवाद देते हैं। प्रेयर आवर में हम सब मिलकर एकत्रित हुए हैं। अभी हम लोग आराधना में जाएंगे। हमारे बीच में प्रभु के शेषदास रेवरेंड थॉमस जी हमारे बीच में हैं, और मेरठ से प्रभु के दास अगला 15 मिनट हमें आराधना में लेकर चलेंगे। ओवर टू यू रेवरेंड थॉमस जी। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वर को धन्यवाद हम देते हैं, हालेलुया। सुंदर आमीन सुबह के लिए जो हमें प्रभु ने दिया है। सभी प्रभु के दास दासियों को, आमीन, अभिषिक्त प्रभु के जनों को यीशु मसीह के नाम से वंदना देता हूं। हम मिलकर परमेश्वर की स्तुति और महिमा करेंगे। उत्पत्ति 26 अध्याय में लिखा है, जैसे अब्राहम के समय में अकाल पड़ा, वैसा एक अकाल इसहाक के समय में भी पड़ा। कि विपरीत हालात में, हालेलुया, इसहाक मिस्र की ओर जाने के लिए आमीन तैयारी की। मिस्र की ओर चलने के लिए गेरार पहुंचा। वहां पर सर्वशक्तिमान परमेश्वर दर्शन देकर कहा, खुदावंद यहोवा ने, तू मिस्र मत जा, वहीं पर रह जहां मैं तुझसे कह रहा हूं। हालेलुया। हमारे सामने विरोध का हालात है, अकाल जैसे हालात है, चुनौतियां हैं, सवाल है, लेकिन वहां परमेश्वर कहता है वहीं पर रह, मैं तुम्हें बढ़ाऊंगा। हालेलुया। अकाल के बीच में परमेश्वर ने इसहाक को बढ़ाया। हाल परमेश्वर जो हमारे समझ से बढ़कर कार्य करते हैं, उसकी शक्ति और सामर्थ पर विश्वास करते हुए एक गीत गाएंगे, सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न होना कभी। सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न होना कभी। सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न होना कभी। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ ये सदा। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ ये सदा। सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न होना कभी। सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न होना कभी। मुझे अब किसी बात की कोई चिंता करने लगी। जीवन की ज्योति देके वो चला कुशल से मुझे अब किसी बात की कोई चिंता करने लगी। जीवन की रोटी देके वो चला कुशल से मुझे। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ है सदा। सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न होना कभी। सियोन के सफर में मेरे मन व्याकुल न होना कभी। दुनिया की नजरों में वाले मुश्किल ही न जाऊं, लेकिन प्रभु की नजरों में सर्वश्रेष्ठ ही न जाऊं।
लेकिन प्रभु की नजरों में मैं सर्वश्रेष्ठ ही गिना जाऊं। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ में सदा। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ में सदा। सीयों के सबर में मेरे मन व्याकुल न हो न कभी। सीयों के सबर में मेरे मन व्याकुल न हो न कभी। किसी मनुष्य पर आशा नहीं, अब मेरा विजयगी। मेरा आशा केवल यीशु की, वो सनातन शरण मेरी। किसी मनुष्य पर आशा नहीं, अब मेरा विजयगी। मेरा आशा केवल यीशु की, वो सनातन शरण मेरी। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ में सदा। अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु मेरे साथ में सदा। सीयों के सबर में मेरे मन व्याकुल न हो न कभी। सीयों के सबर में मेरे मन व्याकुल न हो न कभी। सुनाऊंगा यहोवा हमारे संग संग में, याकूब का परमेश्वर हमारा उजागर में। सुनाऊंगा यहोवा हमारे संग संग में, याकूब का परमेश्वर हमारा उजागर में। इसने आकाश बनाया, इसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई। वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग में। वो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग में। हो सुनाऊंगा यहोवा हमारे संग संग में, याकूब का परमेश्वर हमारा उजागर में। सुनाऊंगा यहोवा हमारे संग संग में, याकूब का परमेश्वर हमारा उजागर में। समुद्र को जिसने वो भागा, पानी में से मार्ग को निकाला। समुद्र को जिसने वो भागा, पानी में से मार्ग को निकाला। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग में। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा
करते हैं। प्रभु जी, तू वही खुदा है जो अब्राहम, सा, याकूब का परमेश्वर, सनातन का परमेश्वर। हमने लोगों पर दया कर, जिनको चंगाई की जरूरत है प्रभु अपने हाथ को बढ़ा, जिनको शक्ति की जरूरत है अपने प्रभु अपनी शक्ति उनको प्रदान करे, जिनको हौसला बढ़ाने की जरूरत है प्रभु अपने हौसला बढ़ा, अपनी उपस्थिति से प्रभु अपने लोगों को भर दे। हम तेरी ओर आस लगाए हुए प्रभु, तेरा वचन कहता है जो तेरी ओर प्रभु आस लगाई वो लज्जित नहीं होगे। सभा में प्रभु आपकी भरपूरी के लिए हम धन्यवाद करते हैं। आगे प्रभु आपके दास जो वचन लेकर आते प्रभु हमसे बात कर, सारी महिमा सारा जलाल हम यीशु मसीह को देते हैं। पिता इस प्रार्थना यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। आगे के समय प्रभु के दास शुभ अब्राहम के हाथ में सौंपता हूं। थैंक यू लॉर्ड। Praise God. Thank you, dear pastor. आज बहुत ही आशीषित पल है, हम मिलकर प्रभु के उपस्थिति में प्रभु के दास के द्वारा आराधना में गए और आज का दिन परमेश्वर ने हमें और आपको दिया है इस खूबसूरत पल कि हम एक दूसरों को मोहब्बत करें, एक दूसरों के लिए प्रार्थना करें, एक दूसरों के लिए इंटरसीड करें और परमेश्वर की योजना में हम सब शामिल हो पाए। और ये पल आ गया कि हम मिलकर प्रभु के जीवित वचन को सुनने जा रहे हैं। दिस टाइम हैज कम दैट वी आर गोइंग टू हियर फ्रॉम द वर्ड ऑफ गॉड एंड दिस इज अ वंडरफुल मॉर्निंग दैट गॉड हैज ब्रॉट अस टुगेदर। परमेश्वर ने हम सबको लेकर आया है और आज रियली दिस इज a great moment for the Northern District of Assemblies of God, as today we are been privileged to have our dear Reverend Dr. Pastor K.J. Matthews, who is not only a senior pastor but a father-like figure in the Assemblies of God. हमारे Assemblies of God में एक पिता तुल्य और साउथ इंडिया Assemblies of God में एक बड़ा नेतृत्व और बेथल बाइबल कॉलेज में प्रिंसिपल रह चुके हैं और यहाँ उपस्थित हमारे जितने भी सीनियर पास्टर्स हैं उनके टीचर्स भी रह चुके हैं। हमारे सुपरिटेंडेंट रेवरेंड शाजी वर्गीस के भी टीचर रह चुके हैं और अधिकतर जितने भी लोग यहाँ बेथल में पढ़े हैं सबके टीचर भी रह चुके हैं। और वी आर सो प्रिविलेज्ड दैट ही हैज कम टू ब्लेस अस दिस मॉर्निंग। मैं आग्रह करूंगा आप लोग सब अपनी वीडियो को खोलें, क्योंकि जब प्रभु के दास प्रचार करते हैं ये हमारा सम्मान उनके प्रति है कि हम अपनी वीडियोस को खोलकर उनका सम्मान करें। लेट अस ऑल वेलकम the dear man of God this morning on behalf of Northern District Council of Assemblies of God. I would like to invite Reverend K.J. Matthews sir to please come forward and share. I'm really sorry to give you an information that our Superintendent Reverend Shaji Varghese was willing to be part here, but now he's taking a flight to Bangalore. Right now he's on flight and he has asked his apology to you on his behalf that he could not attend this great movement. We are recording and he will listen later on and we are privileged. आइए मिलकर तालियों के साथ हम मिलकर प्रभु के दास को स्वागत करें। Over to you, Reverend Dr. K.J. Matthews sir. കർത്താവിനെ നന്ദിയോടെ സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഈ കൂട്ടായ്മയുടെ ഭാഗമാകാൻ കഴിഞ്ഞതിൽ ഞാൻ ദൈവത്തിന് നന്ദി പറയുന്നു. मैं प्रभु को धन्यवाद देना चाहूंगा और इस आशीषित सभा के साथ सहभागी होने का सौभाग्य परमेश्वर ने दिया है, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद करना चाहूंगा। ശബ്ദം ന്യായമായിട്ട് ശബ്ദമുണ്ടോ ശുഭ പാസ്റ്റർ? Yes, fine, very well. Good. തുടക്കത്തില് എനിക്ക് പറയാനുള്ളത്, ഞാൻ 3-4 ദിവസം യാത്രയായിരുന്നു. അതുകൊണ്ട് സ്വല്പം ഒരു പനി, ജലദോഷം, ചുമ ഒക്കെ ഒഴിവാക്കാൻ മേലാത്ത പോലെ ഉണ്ട്. ഇടയ്ക്ക് അതൊക്കെ സംഭവിച്ചാൽ നിങ്ങൾ മനസ്സിലാക്കി ക്ഷമിക്കാൻ അപേക്ഷിക്കുന്നു. प्रभु के दास कहते हैं 3-4 दिन से बहुत व्यस्त कार्यक्रम के साथ बहुत सफर कर रहे थे, इसलिए थोड़ी बहुत सर्दी जुकाम है, लेकिन आप लोग मुझे क्षमा करें अगर मेरे बीच में कोई भी बाधाएं हो जाती है। കർത്താവിന്റെ ദാസൻ ബഹുമാനപ്പെട്ട പാസ്റ്റർ ഷിബു എബ്രഹാമിനെ ഞാൻ സല്യൂട്ട് ചെയ്യുന്നു. നമ്മുടെ നോർത്ത് ഡിസ്ട്രിക്ട് കൗൺസിലിന്റെ പ്രയർ ഡയറക്ടറായിട്ട് താൻ നാളുകളായി സുദീർഘമായി ശുശ്രൂഷിച്ച് വരികയാണല്ലോ. അദ്ദേഹവുമായിട്ട് ബന്ധപ്പെടാൻ ഞാനുമായിട്ട് ബന്ധപ്പെടാൻ അവസരം ഉണ്ടായി. തന്റെ ഉത്സാഹത്തിലും സമർപ്പണത്തിലും ഞാൻ സന്തോഷിക്കുന്നു.
प्रभु के दास शिबू के लिए धन्यवाद देते हैं। कई दिनों से इस प्रेयर डायरेक्टर के रूप में इसको बखूबी से निभा रहे हैं। उनकी सेवा के लिए मैं बहुत ही आनंदित हूँ। ബഹുമാനപ്പെട്ട പാസ്റ്റർ ഷാജി വർഗീസ് നമ്മുടെ സൂപ്രണ്ട്, അദ്ദേഹത്തിന്റെ അസാന്നിധ്യത്തിലും ഞാൻ ബഹുമാനത്തോടെ അദ്ദേഹത്തെ അഭിവാദനം ചെയ്യുകയാണ്. और प्रभु के दास रेवरेंड शाजी वगैरह आज यहाँ उपस्थित नहीं है, लेकिन फिर भी मैं उनको अभिवादन करना चाहता हूँ, मैं उनको धन्यवाद करना चाहता हूँ इस सभा में आने के लिए। ഈ നമ്മുടെ ഈ സംവിധാനത്തിന്റെ പരിമിതികൾ എല്ലാവരും ഒന്ന് കാണാൻ പറ്റുന്നത്, എന്റെ ഫ്രെയിമില് കാണാൻ പറ്റുന്ന പരിചയക്കാര് പാസ്റ്റർ പി ബേബി, പാസ്റ്റർ NS ബാബു, പാസ്റ്റർ സജി ചെറിയാൻ, ഇത്രയും പേരെ ഇപ്പൊ ഞാൻ കാണുന്നുള്ളൂ. प्रभु के दास जो है अपने स्क्रीन में बहुत कम लोगों को देख पा रहे हैं। पास्टर NS बाबू, सजीत चरियन, पास्टर पी बेबी वगैरह उन लोगों का दिख रहा है, क्योंकि आप लोग वीडियो नहीं खोलते इसलिए प्रभु के दास देख नहीं पाते हैं। मैं और एक बार आपसे अनुरोध करूंगा, आप वीडियो को जरूर खोलें। എല്ലാവരും യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഞാൻ വന്ദനം ചെയ്യുന്നു. आप सभी को यीशु मसीह के मीठे और पवित्र नाम से मेरा प्रेम भरा सलाम। പാസ്റ്റർ പറഞ്ഞനുസരിച്ച് എല്ലാ ചൊവ്വാഴ്ചകളിലും ഇങ്ങനെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു പ്രാർത്ഥനാ സംഗമം ഉള്ളതിൽ ഞാൻ നിങ്ങളെ ഡിപ്പാർട്ട്മെന്റിനെയും ഡിസ്ട്രിക്റ്റിനെയും അഭിനന്ദിക്കുന്നു. और हर मंगलवार को ऐसी प्रार्थना सभा चल रही है, इसलिए आपके डिस्ट्रिक्ट और सारे प्रभु के दास लोगों को मैं सराहना करना चाहता हूं। സമയം ഒത്തിരി ഇല്ലല്ലോ, അതുകൊണ്ട് ഞാൻ ഒരു സന്ദേശം ചുരുക്കമായിട്ട് പറഞ്ഞ് അവസാനിപ്പിക്കാം. ज्यादा समय नहीं है, मैं जल्दी से एक संदेश को देकर मैं समाप्त करना चाहूंगा। യോവേൽ പ്രവാചകന്റെ പുസ്തകം 2-ാം അധ്യായമാണ് ഇന്ന് എന്റെ പരാമർശത്തിന് പ്രധാന ആധാരമായിരിക്കുന്നത്. और आज की सुबह जोएल जो नबी है उसका दूसरा अध्याय में विशेष तौर से केंद्रित करके मैं अपनी इस प्रचार को आप तक पहुंचाना चाहूंगा। ഞാൻ ഇച്ചിരി സ്പീഡിൽ പോവായിരിക്കും ശിവപാസ്, സ്പീഡിൽ വന്നാട്ടെ, നമുക്ക് സമയം കുറവായി. ഓക്കെ, ഞാനിപ്പോ ഇവിടെ നോക്കുമ്പോ സൈപാസ്റ്റർ, ഞാൻ എന്റെ ഈ സംഗതിയുടെ കുഴപ്പമാണോ, ഇങ്ങനെ വടക്കോട്ട് നോക്കുന്ന പോലെ എനിക്ക് തോന്നുന്നു. കുഴപ്പമില്ല, നിങ്ങൾ നേരെയാണോ നോക്കുന്നല്ലേ? ആണോ? ഓക്കെ. ഇവിടെ ഞാൻ നോക്കുമ്പോ എന്നെ കാണുന്നത് ഏതോ സ്ഥലത്തേക്ക് നോക്കുന്നതായിട്ട്. ആ കുഴപ്പമില്ല. ഓൾറൈറ്റ്. യോവേൽ 2-ാം അധ്യായത്തിലെ അടിസ്ഥാന വിഷയങ്ങളാണ് എന്നെ നന്നായി സ്പർശിക്കുന്നത്. और योएल नबी की जो पुस्तक है उसकी मूलभूत सिद्धांतें जो है या केंद्र है, उसके बारे में परमेश्वर मुझसे बात किया। ഇതിനകത്ത് 3-4 വാക്കുകൾ ഞാൻ ഇംഗ്ലീഷിൽ അതിനെ കുറച്ചുകൂടെ കരുത്ത് മലയാളത്തെക്കാൾ ഒന്ന് പറയുകയാണ് നിങ്ങളുടെ ആലോചനയ്ക്ക് വേണ്ടി. और इसमें से 2-3 वाक्य मैं आपके सम्मुख में अंग्रेजी में पढ़कर आपके लिए मैं पढ़ना चाहूंगा। അടിസ്ഥാന വിഷയം റിവൈവൽ ആണ്. और जो मूलभूत बातें जो मैं आपसे कहना चाहता हूं, ये जागृति के बारे में कहना चाहता हूं। അതിന്റെ മറ്റൊരു ഇംപ്ലിക്കേഷൻ ആണ് റിട്ടേൺ എന്ന വാക്ക്. റിട്ടേൺ ആൻഡ് ബി റിവൈവ്. और इसका दूसरा अर्थ अगर देखें कि वापस आना और शुद्धिकरण पाना। വാസ്തവത്തിൽ മാനസാന്തരപ്പെടാതെ ആർക്കും റിവൈവൽ സംഭവിക്കുന്നില്ല. और खास तौर से जब तक आप पश्चाताप नहीं करोगे तब तक कहीं भी जागृति संभव नहीं है। ലോകത്തിലെ എല്ലാ സ്ഥലത്തും റിവൈവൽ, ഹിസ്റ്റോറിക്കലായിട്ട് പറഞ്ഞാൽ പ്രധാനപ്പെട്ട എല്ലാ റിവൈവലിലും people return. There was a time of return and dedication and cleansing and all those categories, compulsory by virtue of its demand. और खासतौर से संसार भर की जागृति को अगर हम देखें तो हर जगह हम पाएंगे कि वो सब वापस जो पश्चाताप के साथ एक नया निर्णय के साथ प्रभु की उपस्थिति में एक और दोबारा एक निर्णय लेने का समय होता है। അതുകൊണ്ട് പ്രധാനപ്പെട്ട 3 വാക്കുകൾ റിവൈവ്, റിട്ടേൺ ആൻഡ് റിപ്പെന്റ് ഈ അധ്യായം. और इसलिए इस अध्याय में 3 महत्वपूर्ण बात है कि जो है जागृति और वापस आना और पश्चाताप करना। ये 3 मूलभूत बातों पर मैं बात करना चाहूंगा। യെസ്, ഞാൻ 3 വാക്കുകൾ കൂടെ ഇതിന്റെ 3 വ്യത്യസ്ത വേർഷൻസ് കൂടെ പറയട്ടെ. और इन 3 पदों का 3 और अर्थ को मैं आपके सामने रखना चाहूंगा। റൈറ്റ്, റിന്യൂ ആണ് ഒരു വാക്ക്. और एक बात है कि नया हो जाना, रिन्यू होना, नया होना। മറ്റൊരു ഇംപ്ലിക്കേഷൻ, മീനിങ്ഫുൾ ഇംപ്ലിക്കേഷൻ ഇസ് റിക്കവർ.
और दूसरा अर्थ है कि हम वापस उसको पाना, रिकवर करना, वापस Alright. अर्जित करना। പ്രധാനപ്പെട്ട വേറെ ഒരു വാക്ക് റീവൈറ്റലൈസ്, ദാറ്റ് ഈസ് നഷ്ടപ്പെട്ട വൈറ്റാലിറ്റി, യു ഗെറ്റ് ഇറ്റ് ബാക്ക് ആൻഡ് യു നീഡ് ടു ബി റീവൈറ്റലൈസ്ഡ്. और तीसरा उसका अर्थ अगर हम देखें, जो खोया हुआ शक्ति बल है, हम दोबारा जो है फुर्तीला बना, या दोबारा सामर्थ को अर्जित करना, या दोबारा एक नया सामर्थ के साथ आगे बढ़ना। ദൈവമക്കൾ ശ്രദ്ധയിലേക്ക് ഞാൻ ഇന്ന് രാവിലെ കൊണ്ടുവരുന്നത്, റിവൈവൽ എല്ലാവർക്കും ഇഷ്ടമുള്ള കാര്യമാണ്, പ്രാർത്ഥനയുടെ പ്രധാനപ്പെട്ട ഭാഗമായി മാറിയത്. कि सुबह मैं आपसे इस बात को कहना चाहूंगा, जागृति हम सबके लिए बहुत जरूरी है और ये प्रार्थना का एक हिस्सा है। കർത്താവ് ഇന്ത്യയെ ഉണർത്തി തുടങ്ങിയിരിക്കുക. परमेश्वर इस भारत को जागृत करना शुरू कर चुका है। നിങ്ങളുടെ ഭാഗങ്ങളിൽ പീഡകളുണ്ട്, ജയിൽവാസമുണ്ട്, അറസ്റ്റ് ഉണ്ട്, ആലയം അടയ്ക്കലുണ്ട്, അത് തുടരുമെന്ന് നമുക്കറിയാം. അതാണ് കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. പക്ഷേ ദൈവസഭയെ ദൈവം ഉണർത്തിക്കൊണ്ടിരിക്കുക. मैं समझता हूं आप लोग पीड़ा से, कष्ट से, विरोध से, जेल से गुजर रहे हैं, लेकिन इस बात को मैं भी जानता हूं कि परमेश्वर इसके मध्य में अपनी जागृति को आरंभ कर चुका है। എതിർക്കപ്പെട്ട, പീഡിപ്പിക്കപ്പെട്ട സഭയാണ് ചരിത്രത്തിൽ ഉണർത്തപ്പെട്ട സഭ. और जितने भी कलीसियाएं विरोध का सामना करते हैं, इतिहास अगर देखें तो यही कलीसिया जो है जागृति को पाते हैं। നോർത്ത് ഇന്ത്യയിലെ പീഡകൾ വർദ്ധിച്ചു എന്ന് കേൾക്കുമ്പോൾ ദൈവദാസന്മാരും ദൈവമക്കളും ധൈര്യപ്പെട്ടോണം ഒരു വലിയ റിവൈവൽ ദൈവം അയക്കാൻ പോകും. याद रखिए, जब उत्तर भारत में बड़ी सताव और पीड़ा होता है तो हमें इस बात को समझना है कि बड़ा एक जागृति जल्द आने वाली है। ആമേൻ. आमेन। എല്ലാവരും അങ്ങനെ വിശ്വസിക്കണം. കർത്താവ് അത് ചെയ്യാൻ ആരംഭിച്ചിരിക്കുക. सब लोग विश्वास करें कि परमेश्वर ऐसे लाने जा रहा है। അപ്പൊ തന്നെ ഓർക്കണം, we need to pay a price. റിവൈവൽ എവിടെയെല്ലാം ഉണ്ടായിട്ടുണ്ടോ അവിടെയെല്ലാം വില കൊടുക്കൽ സംഭവിച്ചിട്ടുണ്ട്. और जहां कहीं भी जागृति हुई है, हमें उसकी कीमत चुकाने का पड़ता है, हमें एक मन फिराव की जरूरत पड़ती है। റിവൈവൽ ചരിത്രം കുറെ വായിച്ച് പഠിച്ചിട്ടുള്ള ആളാണ് ഞാൻ. അവിടെ നിരത്തുന്നില്ല, സമയം കുറവായതുകൊണ്ട്. പക്ഷെ ഒരു കാര്യം സ്ഥാപിക്കുന്നു, വെറുതെ ഒരിക്കലും റിവൈവൽ വന്നിട്ടില്ല. എവിടെ ജനം കരഞ്ഞോ, എവിടെ തകർന്നോ, എവിടെ പീഡിപ്പിക്കപ്പെട്ടോ, അവിടെയാണ് ചരിത്രത്തിലെമ്പാട് ഉണർവ് ദൈവം അയച്ചിട്ടുള്ളത്. मैं जागृति के बारे में, संसार भर की बहुत सारी जागृति के बारे में मैं पढ़ा हूं, लेकिन एक बात को जानता हूं, जहां कहीं भी कलीसिया टूटता है, रोता है, पश्चाताप करता है, सताव से गुजरती है, वहां ही जागृति की आरंभ होती है। ഒന്നുകൂടി ചേർത്ത് പറയാം, ഉണർവിന് ലോകത്തിലെ മറ്റേത് നടപടിക്രമങ്ങളെക്കാൾ, ക്രൂസേഡിനേക്കാൾ, മഹായോഗങ്ങളെക്കാൾ, അമേരിക്കക്കാരോ ആഫ്രിക്കക്കാരോ വരുന്നതിനേക്കാൾ ഉണർത്തപ്പെട്ട ചരിത്രപരമായ ലോകത്തിലെ എല്ലായിടത്തും പ്രാർത്ഥിച്ചവരും കരഞ്ഞവരുമാണ് ഉണർവിനെ വാങ്ങിയിട്ടുള്ളത്. इस बात को मैं कहना चाहता हूं, बड़े बड़े क्रूसेड हो, सभाएं हो, कन्वेंशन हो, इससे भी बढ़कर जागृति वहां होती है जब कलीसियाएं रोती है, टूटती है, सताव से होकर गुजरती है। ഒന്നുകൂടി ഞാൻ അടിവരയിട്ട് പറയുന്നു, ഉപവസിക്കാത്തവർക്ക്, പ്രാർത്ഥിക്കാത്തവർക്ക് ഉണർവ് പ്രതീക്ഷിക്കേണ്ട. और एक बार बड़ी सहज के साथ, यक्ष के साथ कहना चाहूंगा कि जो प्रार्थना नहीं करते हैं वो कभी भी जागृति की उम्मीद ना करें। മറുവശം, എവിടെ പ്രാർത്ഥന തുടരുന്നുവോ, എവിടെ ഉപവാസം നടക്കുന്നുവോ, അവിടെയെല്ലാം ദൈവത്തിന് ഇടപെടൽ ഉണ്ടാകുന്നു. और दूसरी पक्ष अगर हम देखें, जहां कहीं प्रार्थनाएं और उपवास होती है, वहां परमेश्वर स्वयं उनसे बात करना शुरू करता है, उसका कार्य आरंभ होता है। ഉണർവോട് ബന്ധപ്പെട്ട് കുറെ മിസ്അണ്ടർസ്റ്റാൻഡിങ് വർഷങ്ങളായിട്ട് നമുക്കുണ്ട്. നമ്മൾ കണ്ടും കേട്ടും ശീലിച്ച ഒരു സംഗതിയുടെ പശ്ചാത്തലത്തിലാണ് ആ തെറ്റിദ്ധാരണ ഉണ്ടായിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. और कई बार जो है जागृति के बारे में बहुत गलत फहमियां हमारे बीच में है, क्योंकि हम ऐसे ऐसे जागृति को देख रखे हैं जिसको हम शायद जागृति समझ बैठे होंगे। ആൾക്കൂട്ടവും ആരവാരവും അല്ല ഉണർവ്. बड़ा भीड़ समूह आना का मतलब जागृति नहीं है। കയ്യടിയും ഒച്ചപ്പാടും അല്ല ഉണർവ്. बड़ी जोर से तालियां बजाना और शोर मचाना जागृति नहीं है। അന്യഭാഷയും ശരീരചലനവും ആകണമെന്നില്ല ഉണർവ്.
और जागृति हर बार जो है बड़ी अन्य भाषा और शारीरिक प्रक्रिया के द्वारा हम उत्साहवर्धक होते हैं, ये जागृति नहीं है। നമുക്ക് ഉണർവിൽ ഇതെല്ലാം സംഭവിക്കാം, പക്ഷെ ഉണർവിന് ഇത് അനിവാര്യമല്ല. और जागृति जब होता है ऐसी बातें हो सकती है, लेकिन ऐसी बातें होना जागृति नहीं है। ആമേൻ. आमेन। കരമുയർത്തി എല്ലാവരും ദൈവത്തെ अपने हाथों को उठा के प्रभु को धन्यवाद दे। हालेलुया, प्रेज गॉड। വ്യത്യസ്തമായ പ്രകടമായി ഇപ്പൊ നോർത്ത് ഇന്ത്യൻ സിറ്റുവേഷനിൽ ഞാനീ പറഞ്ഞ സംവിധാനവും ആൾക്കൂട്ടവും ഒച്ചപ്പാടും സ്വീകാര്യതയും ചാട്ടവും ഒന്നും കണ്ടില്ലേലും ദാറ്റ്സ് ഓൾ റൈറ്റ്. കർത്താവേ ഞങ്ങളെ ഉണർത്തണമേ എന്ന് പ്രാർത്ഥിച്ചാൽ ഈ പറഞ്ഞ യാതൊരു ബഹളവുമില്ലാതെ ദേശങ്ങളെ, രാജ്യത്തെ, വ്യക്തികളെ, ഭവനങ്ങളെ, വേലസ്ഥലങ്ങളെ ഉണർത്തുവാൻ ദൈവത്തിന് കഴിയും. जोर शोर की आवाज और प्रार्थना और आराधना अगर हम बड़े भीड़ के साथ क्यों ना करें, लेकिन हम अगर कहें कि प्रभु मुझे जागृत करना, अगर हम अपने दिल से कहते हैं और प्रार्थना करते हैं, तो हमारी देश, हमारी कलीसिया, हमारा ये राज्य जो उद्धार पाएगा और जागृति को देखेगा। ഞാൻ ബാംഗ്ലൂർ SABCയിൽ പഠിക്കുന്ന കാലം 1976-77 ആണ്. प्रभु के दास जो है 1976 और 77 में SABC में प्रभु के दास अपनी बाइबल शिक्षा प्राप्त करने गए थे। ഞാൻ ഇപ്പോഴും ഓർക്കുന്നു ഒരു സാധാരണ ചാപ്പൽ സർവീസ്. मैं आज भी याद कर रहा हूं एक साधारण एक चैपल सर्विस में। അന്ന് പ്രസംഗകൻ നിങ്ങളും കൂടെ അറിയുന്ന സാക് പുന്നൻ എന്ന ഒരു ദേവദാസനാണ്. एक साक पुन्नन नामक एक प्रभु के दास जो है उस दिन आए थे, വലിയൊരു ബൈബിൾ ടീച്ചറാണ്. और बहुत बड़े एक बाइबल टीचर थे, अध्यापक थे। അദ്ദേഹം പെന്തക്കോസ്തൽ ഒരു ചെറിയ ബാപ്റ്റിസ്റ്റ് സ്റ്റൈലിലുള്ള ഒരാളാണ്. और वो पूरी तरीके से पेंटिकॉस्टल नहीं थे, थोड़ी बहुत बैप्टिस्ट का वो जो है उनके अंदर में था। നിന്നിടത്തുനിന്ന് അനങ്ങാത്ത പ്രസംഗകനാണ്. और ऐसे प्रचारक जो जहां खड़े हैं वहीं खड़े रह जाते हैं और प्रचार करते हैं। ഒരിക്കൽ പോലും കൈ ഉയർത്തി ഞാൻ കണ്ടിട്ടില്ല. और कभी भी उन्होंने दोनों हाथों को उठाते हुए मैंने नहीं देखा है, ശബ്ദം ഉയർന്നിട്ടില്ല. और उनकी आवाज भी तेज कभी नहीं देखा मैंने। അരമണിക്കൂർ പ്രസംഗം കഴിഞ്ഞപ്പോൾ लेकिन जब आधा घंटा का प्रचार समाप्त हुआ, ഞങ്ങളുടെ അധ്യാപികയായ ഒരു മദാമ്മ എഴുന്നേറ്റ് നിന്ന് ഒരു പ്രവചന ദൂത് പറഞ്ഞു. हमारे साथ में पढ़ाने वाले एक अध्यापिका खड़े होकर एक भविष्यवाणी कहने लगी। മൗറീഷ്യസുകാരനായ ബേർട്ടി സുക്കൂൺ എന്ന എന്റെ സുഹൃത്ത് പുറകിൽ നിന്ന് അലറിക്കൂക്കി പാഞ്ഞ് ചാപ്പലിന്റെ അവിടെ വന്ന് നെടുമ്പാട് വീണ് കരയാൻ തുടങ്ങി. और मॉरिशस से आया हुआ एक छात्र वहां पे उछल के वो रोने लगा और सर के बल गिरकर वो परमेश्वर की उपस्थिति में प्रभु की आराधना करने लगा। 120 പേരുള്ള ആ സ്ഥലത്ത് ഓരോ മൂലയിൽ നിന്ന് ഓരോരുത്തര് കരയാനും വിലപിക്കാനും നിലത്ത് ഉരുളാനും എല്ലാം ആരംഭിച്ചു. करीब 120 जन एक साथ मिलकर रोने लगे, गिड़गिड़ाने लगे और फर्श में जो है वो इधर उधर लेटने लग गए। അന്ന് ആരും ക്ലാസ്സിൽ പോയില്ല. और उस दिन किसी छात्र ने भी क्लास में नहीं गए, പിറ്റേ ദിവസവും ക്ലാസ് ഇല്ല. और दूसरे दिन भी क्लास नहीं हुआ। 3-ാം ദിവസം ബെല്ലടിച്ച് ക്ലാസ്സിൽ കയറി ആദ്യത്തെ പ്രാർത്ഥന ക്ലാസ്സുകളില് ചെയ്യുമല്ലോ, അങ്ങനെ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ और जब तीसरा दिन क्लास की शुरुआत हुई तो क्लास के प्रारंभ में जैसे एक प्रार्थना चलती है, जब वैसी प्रार्थना चल रही थी, പാസ്റ്റർ യേശുദാസ് ആയിരുന്നു അധ്യാപകൻ. और पास्टर यीशुदासन थे जो प्रभु के दास जो है उनके अध्यापक थे। അദ്ദേഹമാണ് അന്യഭാഷ പറഞ്ഞു പോലും ഞാൻ കേട്ടിട്ടില്ല. और उन्होंने आज तक अन्य भाषा बोलते हुए मैंने कभी नहीं देखा था। പുള്ളി പതുക്കെ പ്രാർത്ഥിച്ചു. ചില്ലാൾ എന്ന പേരുള്ള ഒരു തമിഴ് സഹോദരി എന്റെ സഹപാഠി ആത്മാവിൽ നൃത്തം ചവിട്ടി പ്രവചന ദൂത് പറയാനാണ്. और वो जैसी प्रार्थना करने लगी, शिल्ला नामक एक बहन थी वहां पे, वो खड़ी होके अन्य भाषाओं में एक नबूवत करने लगी। ഞങ്ങളെല്ലാം ചാപ്പലിലേക്ക് അങ്ങ് ഓടി. ആരോടും ചോദിച്ചും പറഞ്ഞൊന്നുമില്ല. എല്ലാവരും और हम लोग सब दौड़ के चैपल की ओर चले गए। किसी ने हमें नहीं पुकारा था, लेकिन हम दौड़ कर चले गए। അന്നും ക്ലാസ് നടന്നില്ല. और उस तीसरे दिन में भी क्लास नहीं हुआ। ഞാൻ കഥ പറയല്ല, ഞാൻ അവിടുത്തെ ഒരു വിദ്യാർത്ഥി ആയിരുന്നല്ലോ. मैं कोई कहानी नहीं बोल रहा हूं, मैं उस दिन वहां पे छात्र के रूप में उस बाइबल कॉलेज में था.
ഞാൻ ഈ കാര്യം പറയുമ്പോഴും നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ പതിക്കണം. ഉണർവ് നമ്മളാരും കണ്ടതല്ല, കേട്ടതല്ല, വിചാരിക്കുന്നതല്ല. ദൈവത്തെ കർത്താവ് ഉണർത്താൻ തീരുമാനിച്ചാൽ നമ്മുടെ ചിന്തയ്ക്കപ്പുറത്തായി അത്ഭുതങ്ങൾ സംഭവിക്കുമെന്ന്. मैं आपको जिस बात को ये जो कह रहा हूं, ये कोई कहानी नहीं, लेकिन अगर आप और हम जो जागृति को आज तक सोच रहे थे, समझ रहे थे, वो जागृति नहीं है। जब परमेश्वर जागृति लाता है, हमारी आंखों ने, हमारी सोचों ने जो आज तक नहीं सोचा है, जो आज तक नहीं देखा है, वो वहां संभव होगा। ആമേൻ. आमेन। അതുകൊണ്ട് ദൈവസഭ പ്രാർത്ഥിക്ക്. നമ്മുടെ മട്ടിനും മാതിരിക്കും, നമ്മുടെ പ്രതീക്ഷയ്ക്കും പാരമ്പര്യത്തിനും നമ്മുടെ സംവിധാനത്തിനും അപ്പുറത്തായി നമ്മുടെ ഇന്ത്യയിൽ ദൈവത്തിന് വലിയ പ്രവൃത്തി വെളിപ്പെടാൻ വേണ്ടി എല്ലാവരും ആവലോട് പ്രാർത്ഥിക്കാൻ ആരംഭിച്ചു. इसलिए आइए प्रियो, मिलकर हम लोग सब मिलकर प्रार्थना करें। हमारी आशा से भरकर, हमारी परंपरा से बढ़कर परमेश्वर महान कार्य हमारे देश में करने जा रहा है। हम मिलकर प्रार्थना करें। എന്റെ സഭയാണ് ഉണർവിന്റെ ഇന്ത്യയിലെ പ്രഭവ സ്ഥാനം എന്നൊന്നും ആരും ശാഠ്യം പിടിച്ച് കളയരുത്. കർത്താവേ, ഭാരതത്തെ അങ്ങ് ഉണർത്തണമേ. അതിന് ആരെയും അങ്ങ് ഉപയോഗിക്കുക. ഏത് സഹോദരനെ ഉപയോഗിക്കുക, ശരാശരിക്കാരനെ ഉപയോഗിക്കുക. ഐ ഡോണ്ട് കെയർ. എന്റെ ഇന്ത്യയിൽ അനിവാര്യമായി ഒരു ഉണർവ് വേണമെന്ന് മാത്രം നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. बड़ी जिद के साथ ऐसी प्रार्थना ना करे कि मेरी कलीसिया के द्वारा उद्धार हो। ऐसी प्रार्थना छोड़कर हम प्रार्थना करें, प्रभु कहीं ना कहीं ऐसे भक्तों को तू उठाए, कहीं ना कहीं किसी व्यक्ति को उठाए। मेरा भारत में जागृति आना है, इस तड़प के साथ आपकी प्रार्थनाएं निकलनी चाहिए। ആമേൻ. आमेन। ഉണർവ്, റിവൈവൽ എന്ന വാക്കിന്റെ ഒറിജിനൽ ഗ്രീക്ക് മൂലഭാഷയിൽ 4 പ്രധാന ഇംപ്ലിക്കേഷൻസ് ഉണ്ട്. അത് ഞാൻ നിങ്ങളുടെ ശ്രദ്ധയിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ വിചാരിക്കുക. और जागृति के बारे में अगर ग्रीक में उसके 4 महत्वपूर्ण भाग है, उसके बारे में आपको मैं ध्यान आकर्षित करना चाहूंगा। നമ്പർ 1, पहली बात, ഉറക്കം വിട്ട് എഴുന്നേൽക്കലാണ് ഉണർവ്. जागृति सही मायने में सोता हुआ एक व्यक्ति उठने की एक प्रक्रिया को भी हम जागृति के तौर पर कह सकते हैं। രണ്ടാമത്, दूसरी बात, നിശ്ചലമായത് ചലിക്കാൻ ആരംഭിക്കലാണ് ഉണർവ്. और दूसरी बात यह है, जो चीजें चल नहीं रही है या मरे हुए अवस्था में है या जिसके अंदर जीवन नहीं पाया जाता है, वो अचानक चलने फिरने लगती है या उसके अंदर जीवन आ जाता है, उसको हम जागृति कह सकते हैं। മൂന്നാമത്, तीसरी बात, ഉണങ്ങിക്കരിഞ്ഞിരിക്കുന്നത് നാമ്പെടുക്കാൻ ആരംഭിക്കലാണ് ഉണർവ്. और सूखे हुए उस वृक्ष के समान जो सूख चुकी है, उस सूखे पेड़ के अंदर से धीरे से वो छोटी सी कलियां निकलती है, जीवित कलियां निकलती है, टहनियां निकलती है। वास्तव में वही जागृति है। നാലാമത്തത്, चौथी बात, മറച്ചു വെക്കപ്പെട്ടതിന്റെ വെളിപ്പാടാണ് ഉണർവ്. और जो चीज हमारी आंखों के सामने छुपी हुई थी, वो जब हमारे आंखों के सामने प्रकाशित होती है, आत्मा में प्रकाशित होती है, उसको जागृति कहते हैं। എനിക്കൊന്ന് ഉണർവിനെ കുറിച്ച് ദൈവമക്കൾ പഠിക്കുമ്പോൾ, അനുഭവിക്കുമ്പോൾ ഈ 4 ഏരിയകളും വളരെ റിലവന്റ് ആണ്, വളരെ പ്രസക്തമാണ്, മീനിങ്ഫുൾ ആണ് ഞാൻ വിശ്വസിക്കുക. और जब हम जागृति के बारे में पढ़ते हैं, ये चारों चीज इस जागृति के संबंध में बहुत ही महत्वपूर्ण सिद्धांतें हैं। ദൈവസഭ ഉറങ്ങി തുടങ്ങിയിട്ട് കുറെ കാലമായി. ഇന്ത്യയിൽ ദൈവപ്രവൃത്തി കാണണമെങ്കിൽ സഭ ഒന്നടങ്കം സടകുടഞ്ഞ് ഉണർന്നെഴുന്നേൽക്കാൻ സമയമാണ്. और इस भारतवर्ष में जागृति को देख के कई सदियों बीत चुके। अगर जागृति को पाना है तो कलीसिया उठकर प्रार्थना करने का एक मन के साथ, तड़प के साथ एक प्रार्थना करने का दिल होना आवश्यक है। എനിക്ക് എല്ലായിടത്തും ഉറങ്ങുന്നവരുണ്ടെങ്കിലും എനിക്ക് നമ്മുടെ കേരളത്തിലൊക്കെ ആയിരിക്കും ഈ ആത്മീയ ഉറക്കം, ശുശ്രൂഷ ഉറക്കം അധികമുള്ളൂ. और हम केरल की बात अगर कहें, वहां पे आत्मिक सभाएं तो बहुत होती है, लेकिन मुझे कहीं ऐसा लगता है कि आत्मिक तौर से अभी भी सोए हुए हैं। ഞാൻ ഭൗതികമായിട്ടൂടെ പറഞ്ഞാൽ, നല്ല ചാപ്പാട് കഴിക്കാൻ സൗകര്യം ഉണ്ടെങ്കിൽ, നല്ല കിടക്ക ഉണ്ടെങ്കിൽ, സുഖശീതള ഛായ ഉണ്ടെങ്കിൽ, AC ചെയ്ത് കിട്ടിയാൽ, ശല്യമില്ലാതെ ഉറങ്ങാൻ ഒരു മുറി ഉണ്ടെങ്കിൽ,
ആളുകൾ സ്വാഭാവികമായിട്ട് ഉറങ്ങും. और मेरी भाषा में अगर कहें तो अच्छी खाना मिल जाए, अच्छी सोने का प्रबंध मिल जाए, अच्छी चाय मिल जाए और एसी का कमरा हो तो स्वाभाविक है कि आदमी सो ही जाता है। ഞാൻ ചായ ഇട്ടില്ല, ശുഭാസം ഇപ്പൊ ചായ ഇട്ടത്. अच्छा, सॉरी 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 സഹോദരൻ, എനിക്ക് നേരം, ഞാനൊരു പഴയ ഉപദേശിയല്ലേ, ഇങ്ങനെ നീട്ടിപ്രസംഗവാശിയില്ല. അതുകൊണ്ട് എങ്കിലും ഞാൻ സമയം പാലിക്കും. എനിക്കൊന്ന് വചനത്തെക്കാൾ എന്നല്ല, അനുഭവങ്ങൾക്ക് കുറച്ചുകൂടെ കരുത്തുള്ളത് വലിയ പ്രസംഗത്തെക്കാൾ. और एक वचन से ज्यादा बढ़कर वचन ऐसा नहीं है कि बहुत जरूरी नहीं है, लेकिन अनुभव बहुत ही लोगों के दिल में प्रकाश देता है। ഞാൻ ധാരാളം പട്ടിണി അനുഭവിച്ചിട്ടുള്ള ആളാണ്. और प्रभु के दास जो है बहुत ही जो है भूख के द्वारा तड़पता हुआ एक जीवन को व्यतीत कर चुके हैं। വയറ് നിറയാതെ അനേക ദിവസങ്ങൾ ഉറങ്ങാൻ ശ്രമിച്ചു. और कई बार पेट ना भरने के कारण, नींद की कमी के कारण वो कई बार सोने की भी कोशिश किए हैं अपने जीवन में। നല്ലൊരു വസ്ത്രം ഒരു ജോഡി കിട്ടിയാൽ കൊള്ളാം, ഒരു നല്ല പുതപ്പുണ്ടെ കൊള്ളാം, നല്ല ചെരിപ്പുണ്ടെ നന്നായിരുന്നു, ഒരു സൈക്കിൾ ഉണ്ടായിരുന്നു. ഇങ്ങനെ 100,000 ആഗ്രഹങ്ങൾ താലോലിച്ച ശുശ്രൂഷ കാലഘട്ടം എനിക്കുണ്ടായിരുന്നു. और प्रभु के दास की जो सेवकाई की शुरुआत में अच्छा एक चप्पल मिल जाए, एक अच्छी साइकिल मिल जाए, एक अच्छी कपड़ा मिल जाए, इस तरीके के एक बड़ा इच्छा के साथ सेवकाई का प्रभु के दास ने शुरू किया था। ഇപ്പൊ ഞാൻ ജുബ്ബ ഇട്ടേക്കുന്നത് വസ്ത്രം ഇല്ലായിട്ടല്ല, ഇഷ്ടം പോലെ ഉണ്ട്, സൗകര്യത്തിന് പറഞ്ഞ് കിട്ടുന്നേ ഉള്ളൂ. प्रभु के दास आज जो है वो जुब्बा को पहने हैं, इसलिए नहीं कि कपड़ा नहीं है, प्रभु के दास के पास आज बहुत कपड़े हैं। ഞാൻ പറഞ്ഞ അങ്ങനെ കാലഘട്ടം ഉണ്ട്. അപ്പൊ ഇതെല്ലാം കൂടെ ഇല്ലാതിരിക്കുമ്പോഴാ ഞാൻ വളരെ ഫിസിയോളജിക്കലായിട്ട് പറഞ്ഞാൽ, ശാരീരികമായിട്ട് പറഞ്ഞാൽ, ഭക്ഷണം ചൊവ്വ കിട്ടിയാലേ ഉറക്കം വരത്തില്ല. और मैं अगर आपसे कहूं कि अगर खाना अगर पर्याप्त नहीं मिले तो हमें नींद भी कई बार नहीं आती है। ഭയങ്കര തീറ്റക്കാര് നല്ല ആഹാരമായിട്ട് ചേമ്പൊക്കെ അവിടെ തന്നെ വീണ് ഉറങ്ങിക്കണം. और कई बार अगर जो बड़ी खाना पसंदी है, खाना प्रेमी है, पेट भर के जब खा लेते हैं वहीं पे भी पड़े पड़े सो जाते हैं जहां वो खाते हैं। പ്രിയരെ, പല കാരണങ്ങൾ, ഭൗതികമാകട്ടെ, ആധ്യാത്മികമാകട്ടെ, പൈശാചികമാകട്ടെ, ആലസ്യമാകട്ടെ, മന്ദീഭാവമാകട്ടെ, കൃതകൃത്യതയാവട്ടെ, കാരണങ്ങൾ ഏതുമാകട്ടെ, ഉറക്കം മാറ്റി ആളുകളെ വെടിപൊട്ടിക്കുന്ന പോലെ ഞെട്ടിച്ചെഴുന്നേൽപ്പിക്കുന്നതാണ് റിവൈവൽ. और जागृति सही माने में, चाहे वो सो रहे हो, चाहे वो चल रहे हो, चाहे अपने जीवन में कोई भी परिस्थिति से बड़ी कंफर्ट जोन में जी रहे हो, उस सोनेपन की अवस्था से बाहर निकालकर परमेश्वर की ओर जाना, उसी को हम जागृति कहते हैं। എനിക്ക് ഉറക്കം വരുന്നില്ല, എനിക്ക് ഉറങ്ങാൻ പറ്റില്ല. ദാവീദ് പറഞ്ഞ പോലെ എന്റെ ദൈവത്തിന്റെ പെട്ടകം തിരശ്ശീലയ്ക്കകത്തിരിക്കുന്നതുകൊണ്ട് സന്നാഹങ്ങളും പരിചാരങ്ങളും സംവിധാനങ്ങളും എല്ലാം ഉണ്ടെങ്കിലും എനിക്ക് ഉറക്കം വരുന്നില്ല എന്ന് പറഞ്ഞ് എഴുന്നേൽക്കലാണ് റിവൈവൽ. और दाऊद जिस प्रकार से संदूक अंदर में है, मैं सो नहीं सकता हूं, एक अंदर में तड़प, ना सोने की अवस्था, परमेश्वर के पास जाने की एक बड़ा आग्रह अंदर पैदा होना, उसी को जागृति कहते हैं। अपने हाथों को उठाकर प्रभु को अन्य भाषाओं में धन्यवाद दे। हालेलुया, हालेलुया, प्रेज़ गॉड। आइए हम अपनी नींद को कम करें। രാത്രി ഉറക്കത്തിനിടയ്ക്ക് ചാടി എഴുന്നേൽക്കാൻ നിയോഗം ദൈവം നൽകട്ടെ. रात के उस गहरी नींद में उठ खड़ा होने के लिए परमेश्वर आपको सहायता करने को पाए। ചില സ്വപ്നങ്ങളെങ്കിലും കണ്ട് ആൾക്കാർ ഞെട്ടി എഴുന്നേൽക്കട്ടെ. और कई बार सपन को देखकर लोग उठ जाए। അടുത്ത ഉറക്കത്തിലേക്ക് വീടും മുൻപ് അല്പസമയം പ്രാർത്ഥിക്കാൻ ദൈവം കൃപ നൽകട്ടെ. दूसरी नींद से पहले परमेश्वर की उपस्थिति में प्रार्थना करने के लिए परमेश्वर अनुग्रह दे। എങ്കിൽ പ്രതീക്ഷിച്ചോ, എങ്കിൽ താലോലിച്ചോ, വൈകാതെ ദൈവം റിവൈവലിന്റെ വ്യക്തവാക്യം നിങ്ങളെ മാറ്റാൻ പോകും. अगर ऐसे आप करते हैं, जल्द ही परमेश्वर आपको एक जागृति का हिस्सा बनाने जा रहा है। രണ്ട്, നിശ്ചലമായ നാളുകളായി അനങ്ങാതിരിക്കുന്നത് ജനസമൂഹത്തെ അത്ഭുതപ്പെടുത്തിക്കൊണ്ട് മൂവ് ചെയ്യാൻ ദ ന്യൂ മൊബിലറി, അതാണ് റിവൈവൽ.
और दूसरा जो जागृति की बात जो मैं आपसे कहना चाहता हूं, जो अभी तक जो हिल नहीं रहा था, जो जीवित प्रतीत नहीं हो रहा था, और अचानक कई सालों के बाद हिलना डुलना चालू करता है, लोगों के आंखों के सामने एक अद्भुत कार्य के तौर पर जो देखते हैं, वो ही जागृति कहलाता है। അനങ്ങാത്ത പാസ്റ്റർമാരെ പോലും കാണുന്നത് എനിക്ക് ഇഷ്ടമില്ലാത്തതാണ്. और मुझे पसंद नहीं है जो पासवान, जो लोग जो बिना हिले बैठे रहते हैं। അത് ബൈബിൾ സ്കൂൾ ആയാലും സഭായോഗമായാലും പാസ്റ്റർ ആണോ അവൻ നല്ല ജില്ലായിരിക്കണം. और चाहे वो बाइबल कॉलेज हो, चाहे पासवान हो, अगर पासवान है तो बड़ी उत्साह के साथ जो है हिलते डुलते रहना चाहिए, അകത്തും പുറത്തും ജീവൻ വ്യാപരിക്കണം. और अंदर और बाहर जो है जीवन प्रतीक होना चाहिए. അപ്പൊ നാളുകളായി ജനത്തിന്റെ പ്രതീക്ഷ പോലെ നടക്കാതെ അനങ്ങാപ്പാറയാണെന്ന് കരുതിയ കക്ഷികള്, വിശ്വാസിയാകട്ടെ ഉപദേശിയാകട്ടെ, ആ നിശ്ചലാവസ്ഥ മാറി ചലിക്കാൻ തുടങ്ങുമ്പോൾ റിവൈവൽ സംഭവിക്കുക. कई सालों से शांत रहने वाला एक पादरी जो पत्थर की तरह शांत था, अचानक उसके अंदर से हिलना डुलना, अंदर से प्रभु के प्रति प्रेम जागृत होना, उसको हम जागृति कहते हैं. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. മൂന്നാമത്തെ അർത്ഥം, മീനിങ്, ഉണങ്ങി കരിഞ്ഞു പോയത് സ്പ്രൗട്ടിംഗ് ഔട്ട്, അതാണ് റിവൈവൽ. और तीसरा जागृति का अर्थ है कि जो जला हुआ चीज जो सूख गई है, उस सूखापन के अंदर से एक जीवन की कलियां बाहर आना, उसको हम जागृति कहते हैं. പാസ്റ്റർ NS ബാബുവിനെ പോലുള്ള പഴയ കർഷകർക്ക് ഞാൻ ഈ പറയുന്ന ഭാഷ മനസ്സിലാവും. और प्रभु के शेषदास रेवरेंड NS बाबू जैसे प्रभु के दास जो कृषि के रेत क्षेत्र में निपुणता हासिल किए हैं, मेरी भाषा उनको समझ में आ जाएगी. സജി പാസ്റ്റർക്ക് തൂമ്പ പിടിച്ചിട്ടുണ്ടോ എന്ന് എനിക്ക് സംശയമാണ്. सजी पास्टर जो है फावड़ा पकड़े हैं कि नहीं, मुझे शंका है. ഓരോ ജീവിത സാഹചര്യങ്ങളും പോരാട്ടങ്ങളും, അതുകൊണ്ട് ഞാൻ പറയാം. इसलिए हमारे जीवन में बहुत ऐसी ऐसी चुनौतियों से हम सामना करते हैं, इसलिए मैंने आपसे कहा है. ഞാൻ കൃഷിയായിരുന്നു, ജീവിതം മുഴുവൻ എനിക്ക് കൃഷിയായിരുന്നു. और प्रभु के दास जो है बचपन में ही जो है वो खेत खलियानों में थे और कृषि करते थे. പ്രതീക്ഷയോടെ എവിടെയെങ്കിലും കഷ്ടപ്പെട്ട് നമ്മൾ പലതും കുഴിച്ചു വെക്കും, അല്ലേ? और कई बार जो है बड़ी आशा के साथ हम कुछ चीज जो है जमीन में गाड़ देते हैं ताकि वो जिंदा हो जाए. എനിക്ക് സംഭവിക്കാം, എനിക്ക് ഇവിടെ ഇച്ചിരി പരിപാടിയുണ്ട്. വാസ്തവത്തില് കഷ്ടപ്പെട്ട് നട്ട് നനച്ച് ഭാര്യ, ഞാൻ വളവും ഇട്ട് എല്ലാം ചെയ്താലും 40 എണ്ണം നടുമ്പം 30 എണ്ണം കരിഞ്ഞു പോയാൽ വലിയ മനപ്രയാസം. और प्रभु के दास कहते हैं उनके घर में बगीचे में भी जो है 40 वृक्ष को जब वो डालते हैं या जमीन में बोते हैं, तो अगर बड़ी मेहनत के साथ पानी डाल के खाद डाल के जब उसको बढ़ाते हैं, अगर 30 वृक्ष मर जाए तो बड़ी तकलीफ होती है. മറുവശം പറയരെ, ഒരു നിവൃത്തിയിൽ ഈ സ്ഥലത്തൊന്നും ഉണ്ടാകത്തില്ല എന്ന് പറഞ്ഞ് വെള്ളവും പോലും ഒഴിക്കാത്ത ചില ചെടികൾ എനിക്കുണ്ട്. ഞാൻ മടുത്തിട്ട് ഒഴിക്കത്തില്ല. और कई बार मेरे अनुभव ये भी है, ऐसे भी वृक्ष है जो पूरी तरह से सूख गया है, मैं उसमें पानी भी नहीं डालता हूं क्योंकि मैं थक गया, मेरा कोई उम्मीद नहीं था कि वो वृक्ष जीवित होगा. പക്ഷേ പ്രതീക്ഷ എല്ലാം നഷ്ടപ്പെട്ട സ്ഥാനത്ത്, നമ്മൾ തള്ളിക്കളഞ്ഞ സ്ഥാനത്ത് നമ്മെ അത്ഭുതപ്പെടുത്തിക്കൊണ്ട് ഒരു സുപ്രഭാതത്തിൽ നാമ്പുകൾ പതുക്കെ ഉയർന്നു വരുന്ന കാണാം. लेकिन अद्भुत तरीके से मेरी आशा के विपरीत अगर ये सूखा हुआ चीज अचानक खिल जाए, तो हम उसको परमेश्वर की उस महिमा को वहां देख सकते हैं. ഞാൻ ദേവദാസന്മാരോട് ദൂത് പറയാ, ദൈവസഭയോട് പറയാ, എതിർപ്പാണ്, വളർച്ചയ്ക്ക് ഒരു സാധ്യത ഉള്ളവർ വിട്ടുപോകുക, പ്രത്യാശയ്ക്ക് വകയില്ല എന്ന് പലപ്പോഴും നമ്മുടെ ബുദ്ധിയിൽ നാം പറയും. അതിനകത്ത് തെറ്റൊന്നുമില്ല. പക്ഷെ റിവൈവൽ ദൈവം അയച്ചാൽ എല്ലാ കരിഞ്ഞതും നാമ്പെടുക്കും, എല്ലാ ഉണങ്ങിയതും ഉയർന്നു വരും, എല്ലാ തകർന്നതും സ്പ്രൗട്ട് ചെയ്യും. അതാണ് റിവൈവൽ. എക്സാക്ട്ലി അതിനുവേണ്ടിയാണ് ദൈവസഭ പ്രതീക്ഷയോടെ ഇന്ന് രാവിലെ പ്രാർത്ഥിക്കുന്നത്. मैं आपके प्रभु के दास लोग के इस बात को कहना चाहता हूं, आप जरूर सताव से गुजर रहे हैं, तकलीफों से गुजर रहे हैं, लेकिन इसके माध्यम में जब परमेश्वर आपकी सूखी अवस्था में आपके अंदर में जीवन देगा, तो परमेश्वर उस जागृति को जब लाएगा, तो सारे सूखे चीज जी उठेंगे, सारे नष्ट जो हुए हैं दोबारा आपको वापस मिलेगी. इसी को हम जागृति कहते हैं. हालेलुया, हालेलुया.
आमेन। അത് ചെയ്യാൻ ദൈവത്തിന് കഴിയും. ये परमेश्वर अवश्य हमसे हमारे लिए करेगा. മറഞ്ഞിരിക്കുന്നത് വെളിപ്പെടലാണ് എന്നുള്ളത്. और चौथी बात जो है, जो चीज छिपी हुई है वो दोबारा हमें उसको जागृत होना या दोबारा वो जीवित होना या दोबारा वो रिवील होना, उसको जागृति कहते हैं. ഇപ്പൊ വായിക്കാൻ നമുക്ക് സമയം എടുക്കണ്ട. രാജാക്കന്മാരുടെ 1-ാം പുസ്തകം 17-ാം അധ്യായത്തിന്റെ ആരംഭവാക്യങ്ങളും 18-ാം അധ്യായത്തിന്റെ ആരംഭവാക്യങ്ങളും നിങ്ങൾ പിന്നീട് ഒന്ന് ധ്യാനിക്കണം. और पहली राजा 17 अध्याय उसका पहला वचन 17 का पहला और 18 का पहला हम अगर देखें, बाद में आप पढ़ सकते हैं, वहां पे हम इस बातों को देख सकते हैं. മലയാളത്തിൽ ഉള്ളതിനേക്കാൾ സ്ട്രോങ് ഇംപെറേറ്റീവ് ഇംഗ്ലീഷിലുണ്ട്. അതിങ്ങനെയാണ്, ഹൈഡ് thyself, രണ്ടാമത് ഷോ thyself. या यहाँ पे अंग्रेजी में हम इसका अर्थ को देख सकते हैं. എങ്ങനെ പാസ്റ്റർ പറഞ്ഞ ഒരു വേഷം കൂടെ 17-ന്റെ ആദ്യ ഭാഗത്ത് ഒളിച്ചിരിക്കുക എന്ന ദൈവത്തിന്റെ കൽപ്പനയാണ്. ഒളിച്ചിരിക്കുക, ഹൈഡ് thyself. और हम देख सकते हैं कि वो छुपा हुआ चीज जो है हम वहां पे देख सकते हैं. 18-ാം അധ്യായം ആരംഭ ഭാഗത്ത് വരുമ്പോൾ, और अगर हम आगे उसको पढ़ेंगे, നിന്നെ തന്നെ കാണിക്കുക, अपने आप को दर्शाना. വായിച്ചോ പാസ്റ്റേ? നോക്കാലോ. വായിച്ച ആരെങ്കിലും വായിച്ച സുഹൃത്തുക്കളെ പെട്ടെന്ന് 17-ാം അധ്യായത്തിന്റെ 2-ാം വാക്യം വായിക്കൂ. 1 രാജാക്കന്മാർ 17:2. Then the word of Lord came to Elijah, leave here, turn eastward and hide in the Kerith ravine east of the Jordan. ഓക്കെ, മലയാളത്തിൽ പറയുന്നു, എലിയാവേ നീ ഒളിച്ചിരിക്കുക, hide yourself. और अगर हम उसको मलयालम में अगर हम देखें तो यहोवा यूं कहता है, तुम छुपे रहना. ഓക്കെ, 18-ന്റെ ആരംഭഭാഗം നോക്കിയ പാസ്റ്റർ. और उसका 18 का आद्यते वाक्य, വായിച്ചാട്ട്. बहुत दिनों के बाद 3रे वर्ष में यहोवा का ये वचन एलिया के पास पहुंचा कि जाकर अपने अपन को अब्राहम को दिखा, आहाब को दिखा, और भूमि पर मेघ बरसा दूंगा. Alright, अदर हमने दिखा, show, okay, hide and now show yourself. और पहले कहा गया था तुम छुप, अभी कहा जा रहा है तुम दिखा, शो कर, अपने आप को दिखा. ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു ഈ അധ്യായം എന്നോട് പറയുന്നത്, ദൈവം പറയുമ്പോൾ മറഞ്ഞിരിക്കാൻ മനസ്സുള്ളവനെ എന്നും മറഞ്ഞിരിക്കാൻ ദൈവം അനുവദിക്കത്തില്ല. വെളിപ്പെടുത്താൻ കർത്താവ് പറഞ്ഞ സമയമുണ്ട്. ആര് തടഞ്ഞാലും മറച്ചു വെക്കാൻ കഴിയാത്ത പോലെ തന്റെ ദാസനെ, തന്റെ മകളെ ദൈവം ഒരിക്കൽ വെളിപ്പെടുത്താൻ പോവുകയാണ്. ആർക്കും ഇനിമേൽ മറയ്ക്കാൻ കഴിയും. मैं आपसे इस बात का सारांश इस प्रकार से कहना चाहूंगा, एक प्रभु के दास जो आज तक छुपा है, जब परमेश्वर उसके जीवन में कार्य करता है, वो छुपा हुआ व्यक्ति बाहर आता है और लोग उसे देख पाएंगे. छुपी हुई अवस्था से बाहर निकलकर परमेश्वर की महान सामर्थ को दुनिया के सामने में दिखा सकता है. മനസ്സിലായ എല്ലാവരും കരങ്ങളെ ഉയർത്തി ദൈവത്തിന് സ്തുതി അർപ്പിച്ചാട്ടെ. अगर इस बात को समझ आ गया तो आप अपने हाथों को उठा के प्रभु को धन्यवाद दें. हालेलुया, हालेलुया. മറഞ്ഞിരിക്കുന്നവനെ ദൈവം വെളിപ്പെടുത്തുമെന്ന്. एक छुपे हुए व्यक्ति को अचानक प्रभु जागृति के माध्यम से लोगों के सामने पहचान देता है, या जागृत करके दिखाता है या दर्शाता है. ആഹാബും ഇസബേലും ബാലിന്റെയും അശേരുടെയും പ്രവാചകന്മാരും അവിശുദ്ധ കൂട്ടുകെട്ട് നടത്തി ഏലിയാവിനെ കൊല്ലാൻ ശ്രമിച്ചെങ്കിലും പറ്റില്ല. കാരണം മറഞ്ഞിരുന്നത് വെറുതെ ഭക്ഷണം കഴിക്കാനല്ല, പ്രാർത്ഥിക്കാനായതുകൊണ്ട് വെളിപ്പെടാൻ ദൈവം പറഞ്ഞ സമയത്ത് ഇറങ്ങിയവനെ തൊടാൻ ലോകത്തിൽ ആർക്കും പറ്റുന്നില്ല. और यहाँ देख सकते हैं बाल और इनके जो नबियों के सामने में वो जब उनको दबा रहे थे, कुचल रहे थे, परमेश्वर का जब समय आया तो परमेश्वर ने उनको लोगों के सामने में दर्शाया. और जिस व्यक्ति को प्रभु चुनता है और दर्शाता है, उस व्यक्ति को संसार में कोई भी व्यक्ति उसे छू नहीं पाएगा, उसे दबा नहीं पाएगा. ദൈവദാസൻ മനസ്സിലാക്കേണ്ടത്,
കർത്താവിന്റെ കൽപ്പന ദൈവശബ്ദം കേട്ട് പ്രാർത്ഥിക്കാനും ഉപവസിക്കുവാനും മാറിയിരുന്നാൽ അതേ ദൈവം നമ്മോട് മകനെ പുറത്തിറങ്ങുക, നിന്നെ തന്നെ വെളിപ്പെടുത്തിക്കൊള്ളുക എന്ന് പറയുമ്പോൾ പുറത്തിറങ്ങിയാൽ ലോകത്തിലെ ഒരു ശക്തിക്കും തൊടാൻ കഴിയാത്ത പോലെ, കർമ്മേലിൽ അത്ഭുതങ്ങൾ ചെയ്യുന്നത് പോലെ, വലിയ മഴ പെയ്യിക്കാൻ കഴിയുന്ന പോലെ, ആഹാബിനെ ഇസബേലിനെയും ആചാര്യന്മാരെയും ആത്മാവിൽ വെല്ലുവിളിക്കാൻ കരുത്ത് നൽകുന്ന പോലെയുള്ള ദൈവപ്രവൃത്തി കർത്താവ് ചെയ്യാൻ പോകുക. अरे प्रियो, अगर आप प्रार्थना के साथ अगर आप बैठते हैं और प्रार्थना में आप लगा रहते हैं, तो जिस प्रकार से एलिजा जो आहाब और उनके ऊपर में चुनौती के साथ जब वो प्रार्थना कर कर बाहर आता है, दुनिया के सामने में उसको प्रदर्शित करता है, वैसे मेरे प्रियो अगर आप भी प्रार्थना में लगे रहेंगे तो परमेश्वर एक दिन आपको भी दुनिया के सामने में प्रदर्शित करेगा और आपको कोई रोक नहीं पाएगा. ആമേൻ. Hallelujah. തീരുകയാണല്ലോ. ഞാൻ ആ വായിക്കാൻ പറഞ്ഞ വാക്യത്തിന് എന്നോട് ബന്ധപ്പെട്ട് എനിക്ക് ഏലിയാവ് ഒളിച്ചിരിക്കുക എന്നുള്ള പ്രയോഗത്തിനകത്ത്, പ്രിയപ്പെട്ടവരെ, വെറുതെ എവിടെയെങ്കിലും പോയി വിശ്രമിക്കുന്ന ഏർപ്പാടല്ല അത്. एलिजा को छुपने की जब बात यहाँ जिक्र की गई है, इधर उधर जाके छुपने वाली बात नहीं है जो यहाँ लिखी गई है. ഒരു റിവൈവലിന് വേണ്ടി വില കൊടുക്കാൻ തയ്യാറാകുന്നവന് ദൈവം നടത്തുന്ന അത്ഭുത വഴികളുണ്ട്. एक जागृति के लिए दिल में सोच कर अपने जीवन को कीमत चुकाने वाले एक व्यक्ति के जीवन में खुदा जो है उसको चलाने के लिए परमेश्वर की योजना है. കർമ്മേലിലെ ഏലിയാവിന്റെ പ്രാർത്ഥന കേട്ട് തീ ഇറങ്ങിയത് കേട്ട് ചില ആൾക്കാര് വിചാരിക്കുന്നത് കൽപ്പിച്ചും ശബ്ദം ഉണ്ടാക്കിയും പറഞ്ഞ ഉടനെ തീ ഇറങ്ങുമെന്ന്. നടക്കുകയല്ല സുഹൃത്തുക്കളെ. कर्मेल के पर्वत में एलिजा ने आग को उतारा तो हम लोगों इस प्रकार से सोचते हैं कि हम चिल्लाने से आग उतर जाएगी. मेरे प्रियो, ऐसा कभी संभव नहीं हो सकता है. രണ്ട് വാചകം പ്രാർത്ഥിച്ച് അഗ്നി ഇറക്കാൻ ആർക്കും കഴിയത്തില്ല. दो वचन पढ़कर, दो प्रार्थना कर कर आग को उतारने की अगर आप कोशिश करें तो ये संभव नहीं है. ഒരു റിവൈവലിന് വേണ്ടി കർമ്മേലിൽ അത്ഭുതം കാണാൻ വേണ്ടി ബാലും അശേരയും പരാജയപ്പെടാൻ വേണ്ടി 400, 450, 850 പ്രവാചകന്മാർ നിഷ്പ്രഭരാകാനും വേണ്ടി അന്ധകാരം മാറി ദൈവത്തിന്റെ വെളിച്ചവും തെളിച്ചവും കാണാൻ വേണ്ടി 3.5 കൊല്ലം പട്ടിണിക്ക് ചീട്ട് വാങ്ങിക്കിടന്ന കരഞ്ഞവന്റെ പ്രാർത്ഥനയ്ക്കാണ് മറുപടി ഉണ്ടാകും. और बाल और अशेर के विरुद्ध में युद्ध में जय पाने के लिए रो के गिड़गिड़ा के परमेश्वर के उपस्थिति में प्रार्थना करने वाले एक प्रभु के दास को ही जय प्राप्त होता है, जो ऐसी प्रार्थनाएं परमेश्वर की उपस्थिति में करता है. നിങ്ങൾക്കറിയാം, ഏലിയാവിന് വലിയ ശാപം. ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നത് മിക്കപ്പോഴും പട്ടിണി ഉപവാസമായിരുന്നു ഏലിയാവിന്. मैं विश्वास करता हूं एलिजा जो है अपने जीवन में अधिकतर समय भूखा सोता था. കരീത്തിലെ തോട്ടിലെ വെള്ളം കുടി നിങ്ങൾക്കറിയാം. കാക്ക കൊടുത്ത ആഹാരം എല്ലാരും കാക്കയെ കൊണ്ട് നമ്മളെ പോഷിപ്പിക്കുന്നൊക്കെ വലിയ വാചകം പറയുമെങ്കിലും കാക്കയുടെ ആഹാരം അത്ര രുചികരമായ, അത്ര ആസ്വാദികരമായ ആഹാരമല്ലെന്ന് പുസ്തകം വായിക്കുന്നവർക്കറിയാം. और केरित की नदी से पानी मिला या कौवे के द्वारा आहार प्रदान किया, इस बात को हम प्रचार करते हैं, विश्वास करते हैं, लेकिन इस बात को भी हम जानते हैं कि कौवे के द्वारा भेजी गई भोजन इतनी स्वादिष्ट भी नहीं होती है और तृप्त भी हम नहीं हो पाएंगे. ഇസ്രായേൽ മക്കൾക്ക് വിലക്കപ്പെട്ട അശുദ്ധ പക്ഷിയാണ് കാക്ക. और इस्राएल के लोगों के लिए एक अशुद्ध प्राणी था कौवा. കാക്കയുടെ പരിസരത്ത് പോലും അവിടുന്ന് ആഹാരം കഴിക്കാൻ ഏലിയാവിന് അവന്റെ ജന്മം അനുസരിച്ച് പറ്റാത്തവനാണ്. और एलिजा उसके जन्म के सिद्धांत के अनुसार कौवे के पास में जाकर खाना खाने के लिए भी उसको अनुमति नहीं थी. അപ്പൊ കാക്ക കൊണ്ടുവരുന്ന ആഹാരം കഴിക്കാനും കമ്മിറ്റ്മെന്റും ഡെഡിക്കേഷനും സാക്രിഫൈസും ഉണ്ടെങ്കിൽ നടക്കുന്നു. और कौवे के भेजे गए आहार को खाने को अगर खाना है तो बड़ा निर्णय और डेडिकेशन चाहिए, एक समर्पण चाहिए, एक त्याग चाहिए, तभी खा सकते हैं.
ഒരുമാതിരി നാണം കെട്ട ഒരു ആഹാരമാണ് സരേഫാത്തിൽ ഏലിയാവിനെ കാത്തിരുന്നത്. और एक बड़ा शर्मदायक खाना था जो शराफत में एलिजा के लिए जो परमेश्वर रखा था. നിന്നെയും കൊല്ലും ഞാനും ചാകുമെന്ന് ചെറുക്കനോട് പറഞ്ഞിട്ട് അവസാനത്തെ ശാപ്പാട് മകന് കൊടുത്തിട്ട് മകന്റെ പട്ടിണി കിടന്നുള്ള ചാകൽ കാണാൻ എനിക്ക് മനസ്സില്ലാത്തത് കൊണ്ട് ഒരുമിച്ച് ചാകാൻ പോവുകയാണ് എന്ന് പറഞ്ഞ പട്ടിണിക്കാരിയായ ഒരുവളോടാണ് ഏലിയാവ് നാണമില്ലാതെ വെള്ളവും കൂടെ അപ്പവും ചോദിക്കും. और अपने बच्चों को मैं तुझे भी मारूंगा मुझे भी मारूंगा ये कहने वाली उस शराफत की उस विधवा के घर में जाकर बिना शर्म से खाने के लिए निर्णय लेने वाला वो एलिजा के बारे में हम देख सकते हैं. ആ വിധവ ഞങ്ങൾ മരിപ്പാനിരിക്കുകയാകുന്നുവെന്ന് മലയാളത്തിൽ നാം വായിക്കുന്നു. ആ പറഞ്ഞത് നാച്ചുറൽ ഡെത്ത് അല്ല, പട്ടിണി മരണമല്ല, ആത്മഹത്യയാണ്. കാരണം എന്റെ കുഞ്ഞിന്റെ പിടുത്തിൽ കാണാൻ എനിക്ക് മനസ്സില്ല, അവസാനത്തെ അപ്പം ഉണ്ടാക്കി കൊടുത്ത് ഞങ്ങൾ തൊലയാൻ പോവുകയാണ്. और इसका मतलब शराफत की जो विधवा ने जो बोला है वो कोई नेचुरल या स्वाभाविक मृत्यु के बारे में नहीं, शायद वो आत्महत्या करने वाली थी और इस प्रकार से उसने लिखा है मैं बच्चों को भी मारूंगी खुद भी मर जाऊंगी. इस प्रकार की एक अवस्था से वो औरत गुजर रही थी. വർഷങ്ങൾ സങ്കടപ്പെട്ട് കരഞ്ഞ് കണ്ണീർ പൊഴിച്ച് തകർന്ന് പട്ടിണി കിടന്ന് നാണം കെട്ട് ഒരു മഹാ ഉണർവിന് വില കൊടുക്കാൻ ഒരു അഗ്നി അകത്ത് കത്തിച്ച, ഞാൻ പറയും ശ്രദ്ധിക്കുക, ഉള്ളറയിൽ ഒരു അഗ്നി എരിയുന്നവന് മാത്രമേ അഗ്നിക്കായി പ്രാർത്ഥിക്കാൻ അവകാശമുള്ളൂ. അവന്റെ അകത്ത് അഗ്നി ഉണ്ടെങ്കിലേ പ്രാർത്ഥനയിൽ അഗ്നി ഇറങ്ങത്തുള്ളൂ. और बहुत दिनों से इस जागृति के लिए प्रार्थना करके टूटे हुए अवस्था से जो व्यक्ति व्यतीत कर रहा है, जब वो प्रार्थना करता है तभी परमेश्वर एक जागृति को भेजता है, उसके अंदर एक आग को भेजता है और उसके द्वारा जागृति को खुदा लाता है. दूध മനസ്സിലായ എല്ലാവരും കാര്യമൂർത്തി സമർപ്പിച്ചാടുന്നില്ല. और जितना कोई ये वचन समझ में अपने हाथों को उठा के प्रभु को धन्यवाद दें. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. We need to pay a price for your longing for a revival in you. मैं और आपको जागृति के लिए जो हम आशा रखते हैं उसके लिए कीमत चुकाने की आवश्यकता है. ആമേൻ. സമയം തീരുവാണെന്ന് എനിക്കറിയാം. നിങ്ങളുടെ ചിന്തയിലേക്ക് 3 വചനങ്ങൾ പ്രാർത്ഥനയ്ക്കായി കേവലം വായിച്ച് കേൾപ്പിച്ചിട്ട് അവസാനിപ്പിക്കാം. मैं आपके लिए 3 वचन आपकी प्रार्थना के उत्साहवर्धक के लिए मैं पढ़ के समाप्त करना चाहूंगा. സങ്കീർത്തനം 85ന്റെ 6 ഒരാൾ വായിക്കും. भजन संहिता जो है 85 का 6 को हम लोग मिलकर पढ़ेंगे. भजन संहिता 85 अध्याय उसका 6 इस प्रकार से लिखा है, क्या तू हमको फिर से ना जिलाएगा कि तेरी प्रजा तुझ में आनंद करें. Amen. Revival is returning. Revival is recapitulating. Revival എക്കാലത്തും മടക്കി പിടിക്കലാണ്. റിവൈവൽ മടങ്ങി വരലാണ്. റിവൈവൽ റിന്യൂവലാണ്. അതുകൊണ്ട് റിവൈവൽ വേണമോ? കരഞ്ഞു പ്രാർത്ഥിക്ക്, കർത്താവേ കർത്താവേ ഞങ്ങൾ നിന്റെ ജനം നിന്നിൽ ആനന്ദിക്കേണ്ടതിന് നീ ഞങ്ങളെ വീണ്ടും ജീവിപ്പിക്കണം. जागृति जो है मन फिराव है, जागृति वापस आना है, जागृति नया होना है. मेरे प्रियो, अगर हम जागृति चाहते हैं, इस प्रकार से जो वचन में लिखा है, क्या तू हमको फिर ना जिलाएगा कि मैं तेरी प्रजा तुझ में आनंद करें. 80-19 നോക്കാം. സങ്കീർത്തനം 80 and verse 19. और भजन संहिता 80-19 ओके. का 19वां वाक्य इस प्रकार से कहते हैं, यहोवा के परमेश्वर यहोवा हमको ज्यों का तो त्यों ना दे और अपनी मुख का प्रकाश हम पर चमका, तब हमारा उद्धार हो जाएगा. ആമേൻ. കർത്താവേ ഞങ്ങളെ യഥാസ്ഥാനപ്പെടു. Lord, bring us back, reinstate us. Let us come back to the place where we have drifted away. Lord, we want to return.
We want a renewal, and in the long run, we want to be revived for your glory and bring us back, O Lord. पिता परमेश्वर हमें वापस ला, जहां से हमने खोया है उस स्थान में वापस ला। खुदा परमेश्वर हमें एक और बार जागृति दे कि परमेश्वर तेरे महिमा के लिए, तेरे जागृति के लिए, ताकि तू मुझे इस्तेमाल करे। In closing, Lamentations chapter 1 verse 21. വിലാപങ്ങൾ 5:21. और विलाप गीत 5:21 में हम इस प्रकार से पढ़ते हैं, प्रेज गॉड, हालेलुया। विलाप गीत किसी को मिल गया है तो पढ़ सकते हैं। विलाप गीत 5 अंजिन 21. ओके, 5:21 इस प्रकार से, हे यहोवा हमको अपनी ओर फेर, तब हम फिर सुधर जाएंगे। प्राचीन काल की नहीं, हमारे दिन बदल कर ज्यों के त्यों कर दें। ആമേൻ. പണ്ടത്തെ Amen. പോലെ ഒരു നല്ല കാലം ഞങ്ങൾക്ക് തരണമേ കർത്താവ്. ओ प्राचीन काल के समान एक नया दिन परमेश्वर मुझे दे खुदा। ഞങ്ങളെ നിങ്ങളിലേക്ക് മടക്കി വരുത്തണമേ. मुझे हमें हमें अपनी और तू फेर। ഞാൻ ഒന്നുകൂടെ പറഞ്ഞ് അവസാനിപ്പിക്കാം. റിവൈവലിന് സ്ഥലകാല പരിമിതികളില്ല. और एक और बार आपसे कहना चाहता हूं, जो जागृति है, जो पहले हुआ है, या समय के अनुसार जागृति बंधा हुआ नहीं है। ഒരു സിറ്റിയെ, ഒരു ഗ്രാമത്തെ ജിയോഗ്രഫിക്കലായിട്ട് ദൈവം ഉണർത്തുകയല്ല, അവിടെ പാർക്കുന്ന തന്റെ മക്കളിലാണ് കർത്താവ് ഉണർവ് കത്തിക്കുന്നത്. और जागृति का अर्थ ये नहीं है कि पूरी शहर को जागृत करे, वैसा नहीं है, लेकिन उस शहर में जो प्रभु के दास और दासियां हैं, उनके मध्य में एक जागृति को खुदा लाता है, उसी को जागृति कहते हैं। കർത്താവിന് ഒരു ഭൂപ്രദേശം വിഷയമല്ല, ഒരു പട്ടണത്തിലെ ഏരിയ വിഷയമല്ല. കർത്താവ് ഉണർവഹിക്കുന്നത് തന്റെ സഭയിലാണ്, തന്റെ ജനങ്ങളുടെ ഹൃദയത്തിലാണ്, ആത്മാക്കളുടെ അകത്താണ്. അതാണ് ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തി. मैं आपसे कहना चाहता हूं, एक देश होंगे, एक प्रांत होंगे, वहां की बात नहीं कर रहा हूं। परमेश्वर जब जागृति भेजता है, अपनी कलीसिया में भेजता है, उनके दिल में भेजता है, और कलीसिया जो है अपने अंदर में उस जागृति का एहसास करता है। ഉണർവിന് വേണ്ടി കരഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നിട്ട് ദൈവം സ്പർശിച്ച, ദൈവം ഉണർത്തിയ വ്യക്തികൾ എവിടെ സഞ്ചരിക്കുമോ അവിടെ എല്ലാം ഉണർത്തപ്പെടുവാൻ പോകുക. और एक प्रभु के दास जो जागृति के लिए रोता है, संघर्ष करता है, वो जहां कहीं जाता है वहां जागृति की आरंभ हो जाती है। ദൈവജനം, ദൈവദാസന്മാരെ, നിങ്ങളുടെ അകത്ത് അഗ്നിയുടെ ഒരു സ്ഫുലിംഗം കത്തിക്കാളിയാൽ, റിവൈവലിന്റെ തുടക്കമുണ്ടായാൽ, നിങ്ങൾ ഇന്ത്യയിൽ പോകുന്നിടത്തെല്ലാം റിവൈവൽ വ്യാപരിച്ചു. मेरे प्रिय प्रभु के दास, आपके अंदर उस आग आने को पाए, आप जहां कहीं भी जाएंगे, आपके माध्यम से वो जागृति इस भारतवर्ष के हर एक प्रांत में फैलेगी। ആമേൻ. തീ പിടിച്ച വ്യക്തി ഓടി നടക്കുന്ന എല്ലായിടത്തും തീ കത്തിക്കും പോലെ ദൈവത്തിന്റെ ആജ്ഞയുടെ ഒരംശം ഏറ്റെടുക്കവൻ ഇന്ത്യയുടെ ഗ്രാമങ്ങളിൽ പോകട്ടെ, പട്ടണങ്ങളിൽ പോകട്ടെ, അവിടെ എല്ലാം റിവൈവൽ വ്യാപിച്ചു. और एक व्यक्ति जिसको आग लग जाता है, वो जहां कहीं भी जाता है उस आग को फैलाता है। वैसे ही अगर आपके अंदर आग लग जाती है तो परमेश्वर के राज्य के लिए जहां कहीं आप जाते हैं उस स्थान में जागृति आ जाती है। നമുക്ക് വലിയ പ്രതീക്ഷയോടെ പ്രാർത്ഥിക്കാം. हमें बड़ी आशा के साथ हमें प्रार्थना करें। കർത്താവിന്റെ വരവ് വരും മുമ്പ് ഇന്ത്യയെ ദൈവം തൊടാൻ പോവുകയാണ്. प्रभु यीशु मसीह के आगमन से पहले इस भारतवर्ष में प्रभु छूने जा रहा है। ഉണർവിന്റെ ഉണർത്തുപാട്ടുകാർ ആരുമാകട്ടെ, നോ പ്രോബ്ലം. കർത്താവേ, എന്റെ ദേശത്തെ തൊടയണം, എന്റെ ശുശ്രൂഷയെ സ്പർശിക്കണം, എന്നെയും എന്റെ കുടുംബത്തെയും ഒന്ന് ഉണർത്തണമെന്ന് പ്രൈമറിലി എല്ലാവർക്കും പ്രാർത്ഥിച്ചേൽപ്പിക്കാം. आइए मिलकर हम लोग सब इस प्रकार से प्रार्थना करें, मेरी कलीसियाएं चाहे जागृति का हिस्सा ना हो, लेकिन परमेश्वर इस राज्य में तू कहीं ना कहीं किसी को जागृत कर, मेरे परिवार, मेरे चर्च, मेरे कलीसिया भी उसका एक भाग होने को पाए। ऐसी आइए मिलकर हम प्रार्थना करें। കർത്താവ് എല്ലാവരെയും അനുഗ്രഹിക്കട്ടെ. പ്രിയൻ, परमेश्वर आप सबको इस वचनों के द्वारा आशीष करे। Thank you so much, dear Pastor.
We are truly blessed this morning to know what revival is all about. And revival starts in our heart and coming back in the presence of God and repenting from all those things that we have been doing. और जागृति एक ऐसा लम्हा है जब हम वापस अपने उस स्थान में वापस आते हैं, हम पश्चाताप करते हैं, खुदा की मर्जी के आगे हम अपने आप को झुकाते हैं, उसकी मर्जी के अनुसार हम वापस आके हम प्रार्थना करते हैं, गिड़गिड़ाते हैं, कीमत चुकाते हैं, तब हमारे जीवन में जागृति आती है। Thank you so much, dear pastor. We believe that these words will bring a revival in the Northern District Council. इस यूपी में सताव के बीच में प्रभु के दास, the servant of God, has given us the word of prophecy this morning, that we take it this morning. आप उसे स्वीकार कीजिए। जागृति आरंभ हो चुकी है, सताव के बीच में हो चुकी है, परिवार में हो चुकी है, सेवकाई में हो चुकी है, and God is going to bring it mighty revival. And let us all clap our hands and give thanks to God and give him the glory this morning and say, yes Lord, you have done it. परमेश्वर ने वो किया है, हम प्रभु का धन्यवाद दें। और thank you so much, dear pastor I.A. Milker. We all shall pray for our dear servant, for his great commitment towards the Lord since last about 50 years of dedication. Hallelujah. प्रभु के दास को उस समर्पण के लिए, प्रभु के दास, let's all pray for him and his family, his ministry. Give him wisdom and knowledge so that God may use him continuously in the days to come. Hallelujah. Now I would like to request Reverend Harrison Massey, if he's there, to kindly pray and with the benediction. Reverend Harrison Massey, if you're over there, kindly, sir, please pray with benediction. Over to you, Reverend Harrison Massey. Pastor, are you there? I just saw him right now. Okay, anyway, I would like to request Reverend Enes Babu to kindly pray along with the dedication. Over to you, Reverend Enes Babu. परमेश्वर पिता, हम आपका धन्यवाद करते हैं ये सुंदर अवसर के लिए। परमेश्वर, सचमुच में आज के प्रायर आवर में आपने अपने दास के जरिए से हमसे बातें किया है, सुंदर आराधना हमें दिया है, अलग अलग विषयों को लेकर प्रार्थना करने के लिए आपने हमें समय दिया है। मुझे आपने हमारे सारे प्रार्थनाओं को उत्तर दिया, इसलिए धन्यवाद देते हैं। इसके बाद मुझे आपके दास, हमारे टीचर, हालेलुया, हमारे सर पूज्य पास्टर के जे मैथ्यू सर के द्वारा जो सुंदर वचन हमारे दिलों के लिए प्रदान किया, इसलिए धन्यवाद देते हैं। मुझे सच में एक जागृति की हमें जरूरत है। यूपी के अंदर एक बहुत बड़ा बेदारी आप भेजने जा रहा है, हमारे पूजे जिंदगी को आप बदलने जा रहा है। पूजे यूपी परमेश्वर के महिमा को देखने जा रहा है। पूजे हमारे यूपी के सारे सर्वेंट्स को, सारे प्रभु के दासों के जीवन के अंदर प्रभु आप अद्भुत कार्य करने जा रहा है। इस पीड़ाओं के मध्य में, विरोध के मध्य में परमेश्वर तेरे सामर्थ को हमारे बीच में उंडेर प्रभुजे, हमें जागृत कर प्रभुजे, हमें प्रभुजे हमारे सूखा हुआ अवस्था को आप प्रभुजे हालेलुया कलिया देने वाला परमेश्वर है। हमारे मरे हुए अवस्था को आप जिंदा करने वाला परमेश्वर है। हमारे हालेलुया टूटे हुए अवस्था को आप दोबारा जोड़ने वाला परमेश्वर है। हमें ज्योंगा त्यों करने वाला परमेश्वर है। हम विश्वास करते हैं, हम प्रभुजे वो जागृत हमारे बीच में होने दे प्रभुजे, हमारे कलीसिया में होने दे मेरे प्रभुजे। हमारे नॉर्थ ईस्ट डिस्ट्रिक्ट के अंदर एक बहुत बड़ा बेदारी जो कोई रोक नहीं सकता है, जो कोई प्रभुजे हालेलुया विरोध के मध्य में भी आप कर सकते हैं प्रभुजे। हमारे बीच में भेज दीजिए मेरे परमेश्वर। अंधकार शक्ति विभिन्न प्रकार से कोशिश करते हैं हाल कलीसिया को रोकने के लिए, प्रभु के दासों के सेवकाई को रोकने के लिए, कलीसिया के दास प्रभु के दासों को बंद करने के लिए। लेकिन मुझे एक ऐसा सामर्थ्य जैसे कि प्रभु जी हालेलुया दिनों में हालेलुया तू हमारे बीच में प्रकट कर। एलिया कुछ समय के लिए हालेलुया 3.5 महीने के लिए चुप रहा है प्रभु जी, लेकिन प्रभु जी जब हालेलुया वो जाग उठा, हालेलुया वो प्रकट हुआ है। परमेश्वर ने कहा अपने आप को दिखा, तो परमेश्वर हालेलुया के द्वारा जो काम किया है हालेलुया जो कोई नहीं कर सकता है, ऐसे अद्भुत कार्य हमारे यूपी के अंदर तो प्रकट करने जा रहा है। हम विश्वास के साथ उसकी घोषणा करते हैं मेरे परमेश्वर। आने वाले दिनों में यूपी परमेश्वर की महिमा को देखेंगे, अंधकार
अंधकार शक्ति के पतन हम देखने जा रहा है। शैतान का गढ़ टूटने जा रहा है प्रभु जी। शैतान के तमाम शक्तियां उसके पतन होने जा रहा है। हम विश्वास के साथ उसके घोषणा करते मेरे प्रभु, धन्यवाद देते मेरे प्रभु जी। यहाँ तक तूने संभाला, हमारे हृदयों को जगाया, आपके दास के द्वारा आपने हमसे बातें किया, उसके लिए हम धन्यवाद देते हैं। तूने सचमुच में हमारे हृदयों को छुआ है मेरे प्रभु जी। हम विश्वास करते मेरे प्रभु जी, हम अपने आप को फिर से आपके सेवा के लिए समर्पित करते हैं। नॉर्थ ईस्ट डिस्ट्रिक्ट काउंसिल के हर एक पासवानों को, हर एक सेवकों को आपके अधीन कर देते मेरे प्रभु जी। सभी को तेरे प्रभु जी हर हवाले कर देते हैं। आप उनको आशीष दे, हर एक को इस्तेमाल करें। हालेलुया। के तमाम कठिनाइयों के मध्य में आप उनको संभाल प्रभु जी। हालेलुया। हम विश्वास करते प्रभु जी, आने वाले दिनों में यूपी परमेश्वर की महिमा को देखेंगे। धन्यवाद तेरे दास हमारे प्रभु टीचर प्रभु जी, प्रभु के दास पास के जमातु के लिए धन्यवाद। तेरे दास को लंबे आयु दे, हजारों के लिए आशीष का कारण बनाइए प्रभु जी। उनके परिवार को आशीष दे, उनके मिनिस्ट्री को आशीष दे, लंबे आयु से उनको तृप्त करे, अच्छे स्वास्थ्य प्रदान करे। जहां कहीं तेरे दास जाते हैं, आपके दास के जरिए से बड़े बड़े कार्य तू करने जा रहा है। धन्यवाद। हालेलुया। सारा आदर और महिमा आपको देते हैं। यहाँ बहने प्रभु जी जुड़े हुए हर एक प्रभु के दासों को हम आपके पवित्र हाथ में समर्पण करते हैं। प्रार्थना सुना, धन्यवाद देते हैं। आदर महिमा आपको देते हुए हमारे उद्धार करता मुक्ति दादा हमारे प्रभु यीशु मसीह के पावन नाम से पिता से मांगते हैं, दया से ग्रहण कर पिता। अब हमारे प्रभु यीशु मसीह के अनुग्रह, पिता परमेश्वर का प्रेम, पवित्र आत्मा का सहभागिता और संग दे अब से लेकर हमेशा तक नॉर्थ ईस्ट डिस्ट्रिक्ट काउंसिल के हर एक प्रभु के दासों के साथ, हमारे बीच में आए हुए प्रभु के दास पास के जमातों के संग, मिनिस्ट्री के संग सदा सर्वदा होते रहे। आमीन।